काम कसं करायचं सांगत अहो दादा म्हणून ते चाललंय काय वाद हे बघा आणि जरी बांधलेला असेल तरी तुम्ही वाहनात राहण्यासाठी उजवून घेतलेलं नाही त्याने आपण कुठं करावं ऐकून घ्या काका ही जी गटर आहे गटर आधी वड्यापर्यंत गेलेला असेल ज्यांना दुकानाने बांधली वाहनं आपापली आत नेण्यासाठी स्वतःच्या मर्जीने आपले ती माती टाकून रॅम्प केले मग यात नगरपालिकेची काय चूक नाही काय नाही आता उद्या सकाळी JCB इथं येईल फटाक्याला आमच्या गाड्या खालच्या जाणार हे काय होणार ते काय होणार म्हणजे पूर्ण पाणी तर गावाकडे टाकतो त्याला काय अर्थच आपल्या घरात माणसाला त्रास होतो यांना बघा काय सगळ्यांची करायला पाहिजे ना आणि आता आपण एक गटर बांधणार गटर बांध करायचं फिरून स्वतः वर्गात फिरून काळजी घ्यायची काका मी काळजी घेऊन मी माझी ही अवस्था करेल वॉर्ड क्रमांक 17 ते ओरडत होता काल त्याला कुठं माहिती आहे परिस्थिती काय त्याला काय आला व्हिडिओ केला तुमचा गेला त्याला वस्तूची काय माहिती काय पाहिजे PWचा वाद चालू झाला म्हणून अर्जत तर राहिलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि इथं गटर कोणी करून तुम्ही सांगितलं नाही का सांगितलं गटर पिरोज माहिती करून घेतलं नुसता वार्ड क्रमांक 17 सांगत होता तेवढं एडिटिंग केलं चांगलं राहिलं ठेवतो वार्ड कसा वार्ड ठेवतो तुम्हाला माहिती हॅलो मी विजय कुंभार गोडोली सातारा विलासपूर ग्रामपंचायत तर आमचे विरोधबाईंनी ह्याच्याबद्दल माझं चांगल्या पद्धतीने माझ्या दारात गटर करून दिले ती चॉकअप झाले म्हणून आता असं पाणी पोहायची वेळ आली पण परवा महेश पवारने जरा एकाचे 2 करून जरा वेगळी बातमी दिलेली आहे त्यात आमची काही चूक नाही विरोधबाई सरकारने आता आम्हाला चांगलं लाभलेलं आहे काय तर त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे काय परवा ते माझ्या 8 दिवसापूर्वी माझं गटारच्या अधिकाऱ्यांना उडून दाखवलं त्यांनी सगळं बघितलं स्वतः त्यांनी फाळ्या काढल्या त्यांच्याबद्दल माझं काही रोष नाही किंवा ते आमचे नेते आमचे आता 5 वर्ष 10 वर्ष तेच चालणार आहेत आमच्या 10 वर्ष काय तर ह्याबद्दल आमचं दुमत आहे पठाण साहेब झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे पाणी सगळं रस्त्यावर वाहतंय त्यामुळे सगळ्यांना दुर्गंधीचा वास येतोय त्यामुळे सगळ्यांची सोय होईल एवढं हो रस्ता पडल्यामुळे रस्त्यावरती पार्किंग होते वाहतुकीला अडचण आणि त्यामुळे काही साईडची गटारची पानं त्यामुळे लहान मुलांचे पाय वगैरे जातात त्यामुळे आम्ही 2 शब्द बोललो होतो तरी आम्ही कोणाबद्दल काही बोलणार नाही बोललो नाही काल जे काय माध्यमातून बातमी आलती विलासपूर वार्ड क्रमांक 17 म्हणून माझी विनंती आहे कॅमेरा उचलला आणि शूटिंग केलं आणि बातमी केली वस्तू ती तिथं काय अडचण आहे हे समस्या हे माझ्या हिशोबानं पंढरपूर ते महाबळेश्वर हायवे रस्ता हा आपला मंजूर आहे या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं पहिलं सगळ्या ग्रामस्थांना इथल्या लोकांना माहिती आहे रस्त्याची काय अवस्था होती श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झालाय हा रस्ता असाच महाबळेश्वरपर्यंत गेलाय आपण सगळीजण महाबळेश्वरला जाताना आणि इकडे रहमतपूरकडे जाताना बघता किती चांगला रस्ता झालाय इथं अडचणी का आल्या इथं ह्या रस्त्याची कोर्ट केस झाल्यामुळं
या रस्त्याचं गटराचं काम निम्म्यातनं राहिलं खरं आहे का नाही काका? हा, तुमच्या इथं कुणी केलं गटर रस्ता? केलेलं आहे. हा, बाबांच्या माध्यमातनं आपण इथं रस्ता बी नव्हता आणि गटर नसतं. हे दोन्ही 4-5 वर्षापूर्वी हा रस्ता केलेला आहे, हा ही गटर केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे, माध्यमातनं चुकीची बातमी काहीतरी फ्लॅश करायचं. वॉर्ड क्रमांक 17 मध्ये घाण आहे, स्वच्छता नाही. ज्याला कुणाला काय माहीतच नाही वार्डाचं, बाहेरचीच लोक येऊन वार्डाचं माझ्या लय काळजी करतात. तुम्ही तुमची स्वतःची काळजी करा, नंतर आमची काळजी करा. आमची लोक आमच्या महाराजांच्यावर आमच्यावर सक्षम आहे, कारण की चुकीची बातमी देऊन लोकांच्या गैरसमज पसरू नये एवढंच. आणि जी काय रस्त्यावर पाणी जातंय, नगरपालिकेचे स्वच्छ अधिकारी आहेत, गलेर साहेब आल्यात, नगरपालिकेचे PWचे अधिकारी आल्यात, सगळे येऊन उद्यापासनं याला आपण चर काढत नव्हतो. त्याला कारण आहे, ही केस कोर्ट केस चालू आहे या रस्त्याची. त्यात आपण चर काढून हे पाणी आपण इतक्या दिवस का सोडत नव्हतो. इथं राहणाऱ्या मोटरसायकल, मोठ्या गाड्या, 4 व्हीलर आज जायचे ना, त्यांना आपापल्या पद्धतीनं पार्किंग केलंय, त्यामुळं इथलं गटर बंद झालं. पण आता नगरपालिकेनं हे निर्णय घेतलाय की नगरपालिकेचा रस्ता नसताना बी PW आणि नगरपालिका मिळून आम्ही उद्या ह्या रस्त्याला चर काढून जी काय सांडपाणी रस्त्यावर येतंय, ती स्वच्छता राहत नाही, दुर्गंधी पसरती. दुर्गंधी पसरायसाठी आम्ही आठवड्याला स्वच्छता करतोच. आम्ही नगरसेवक ह्यांच्या आशीर्वादाने झालोय, ह्यांना आम्हाला नगरसेवक केलंय. त्यामुळं आमच्या भागाची काळजी बाकीचे कुणी करू नये, आमच्या भागाची काळजी करणारा आम्ही सक्षम आहे, एवढंच मला सांगायचं. आणि चांगल्या पद्धतीनं 2 दिवसात स्वच्छता आणि सगळ्या गोष्टी इथं होत्याल. आणि जेव्हा PWचा कोर्ट केसचा विषय संपल तेव्हा आपण चांगलं गटर बांधकाम चांगलं करून आणि रस्ता वाढवून आपण करूया, एवढीच मी नागरिकांना विनंती करतो. आणि माझं कुठलंही कुणाच्याही बद्दल कुठलंही काय म्हणायचं नाही, पण आला कॅमेरा हातात धरला आणि छापलं असं कुणी प्लीज कृपया करून करू नका. तुम्ही इलेक्शनमध्ये केलं, पण पुन्हा एकदा माझ्या वार्डात येऊन तुम्ही जी काय तुमची ढवळाढवळी आहे ती बंद करावी, अशी माझी नम्र विनंती.